महाराष्ट्रातील मंत्री आणि अधिकारी आता स्वतःला उच्च न्यायालयापेक्षाही मोठं मानू लागले आहेत की काय, असं वाटावाशी सध्या परिस्थिती आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये नुकताच एक प्रस्ताव मांडला. त्यानुसार सध्या जे मुद्रांक शुल्क अधिकाऱ्यांना मुद्रांक भरण्याचे म्हणजे जमिनींचे वगैरे व्यवहार झाल्यानंतर किती त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरावी याचे निर्णय घेण्याचा अधिकार होता. त्या संदर्भामध्ये जर काही वाद असेल तर मुंबई उच्च न्यायालयात जायची पक्षकारांना मुभा होती. त्याच्याऐवजी आता राज्य शासन म्हणजे मंत्री हे सर्व अधिकार आता स्वतःकडे घेऊ पाहत आहेत. उच्च न्यायालयाच्या ऐवजी त्या संदर्भातलं अपील हे राज्य शासनाकडे असेल असं आणि राज्य शासन ते 60 दिवसात निकाली काढेल असं त्याच्यात म्हणलेलं आहे. मुळात राज्य शासनाकडे हा निर्णय घेण्याची गरज काय होती, राज्य शासनाकडे सगळी प्रकरणे किती लवकर निकाली लागतात हे सगळ्या जगाला माहिती आहे. अशा स्थितीमध्ये ह्या बदलाची काय गरज होती हे समजण्याच्या पलीकडचं आहे. त्यातच आता एक वाद आहे, परंतु त्या वादाला तेवढा तथ्य आहे असं मला वाटत नाही. कारण हा प्रकार हा काय मुंडवा लँड स्कॅमशी म्हणजे पार्थ पवार किंवा इतरांना त्याचा फायदा व्हावा याच्याशी निगडीत आहे की काय असं म्हटलं जातं आहे. परंतु मला तसं वाटत नाही. याचं कारण असं आहे की कुठलाही कायदा हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नसतो. परंतु तरीही हा जो काही बदललेला नियम आहे तो भावी काळामध्ये सगळ्या बिल्डरांना आणि या व्यावसायिकांना त्रास देणारा ठरेल याच्या बाबतीत मात्र कुठलीही शंका नाही. राज्य शासनाने स्वतःकडे घेतलेल्या अधिकारामुळं कुठली प्रकरणं लवकर निघालीत असा आज तागायचा अनुभव नाही किंवा त्याच्यामध्ये काही फार मोठा बदल झाला किंवा काहीतरी चांगलं घडलंय असंही कधी घडल्याचं उदाहरण कुठलाही कायदा घेतला तरी दिसून येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यामागे काय भूमिका होती हे आता स्वतः बावनकुळे सांगू शकतील. परंतु या निर्णयाचे चांगले परिणाम काय होतील असं मात्र मला अजिबात वाटत नाही. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.